नमस्कार, मी आहे कुंती. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साबुदाण्याचे उपासाचे वडे कसे तयार करतात ते करून दाखवणार आहे. हे आहेत आलू, शेंगदाणे, हे फरारी मीठ, मिरचे आणि हे साबुदाणा. साबुदाणा छान 3-4 घंटे अगोदरच भिजू घालायचा. हे बघा छान झालंय. हे बघा शेंगदाण्याला भाजून घेते. हे आहेत आलूला उकळून घेते. हे बघा छान शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता मी याला काढते. याचे पूर्ण साल काढून घेते आणि खलबत्त्यामध्ये नाहीतर मिक्सीमध्ये बारीक करते मी याला. हे बघा आलू छान उकडून झालेले आहे. शेंगदाणे छान याचे साल काढून छान तयार झालेले आहेत. आता मी याला मिक्सीमध्ये बारीक करते आणि ह्या हिरव्या मिरच्या पण त्याच्यामध्येच बारीक करते आणि ह्या मिरच्या तळून काढते, म्हणजे ज्यांना तिखट लागते त्यांच्याकरता. शेंगदाणे बारीक झालेले आहेत. आता मी मिरच्या कापते. बघा मिरची पण छान बारीक झालेली आहे. हे सर्व एकत्रच करायचं. हा साबुदाणा पण घालते याच्यामध्ये. हे फरारी मीठ, हे उपासा करताच राहते हे मीठ. ह्या मिरच्या बारीक केलेल्या. हे बघा आलू सोलून शानी मी त्याच्यामध्ये बारीक करून टाकणार आहे. हे बघा छान तयार झालेला आहे. याच्यामध्ये मी आलू आता कुच करणार आहे. अशा प्रकारे आलू याच्यामध्ये
बघा मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. आता गॅस सुरू करते. साबुदाण्याच्या वड्यासोबत खायला मिरच्या तळून घेते थोड्याशा. कोणाला साबुदाण्याचे वडे तिखट पाहिजे त्याच्याकरता हे तळून घ्यायच्या थोड्याशा मिरच्या. हे बघा मी आता या वड्यासाठी असे गोल गोल लाडू तयार करते. हे बघा अशा प्रकारे वडे तयार करायचे. हे बघा उपासाचे साबुदाण्याचे वडे छान तयार झालेले आहेत. तुम्ही पण बनवून पहा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.